नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज बघणार आहोत आपण मीरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 ला जी प्रश्नपत्रिका झाली तिचे पीवायक्यू। पीवायक्यू मुळे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप कळतंय, येणारे प्रश्नांमध्ये काय वेटेज आहे ते कळतंय। पहिला प्रश्न आहे आपला, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, त्याच्यानंतर श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करत असतो? ऑप्शन दिले आपल्याला, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, मेरुरज्जू। आपल्याला हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास हे 3 पार्टसाठी विचारलेले। तसं बघायला गेलं तर मेंदूचा प्रत्येक भाग आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी काय करत असतो, आपल्या त्या क्रियांचे तो नियंत्रण करत असतो। तर आपल्याला ज्या 3 क्रिया सांगितलेल्या आहेत त्या क्रियांचं नियंत्रण मेंदूचा कोणता भाग करत असतो, तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे बाळांनो, मस्तिष्क पुच्छ। लक्षात ठेवायचंय, कारण आपल्याला मेंदूच्या भागानुसार जे काही कार्य नियंत्रण केले जातात त्यावर प्रश्न हा विज्ञानामध्ये विचारला जातो। हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास। नेक्स्ट, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी 4 सांगितले। मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी। कोणाला? सजीवांचं केलंय। सजीवांचं काय केलं? 4 सृष्टींमध्ये विभाजन केलंय। सजीवांचे विभाजन किती सृष्टीमध्ये केलं? 4 सृष्टीमध्ये केलं। फर्स्ट इज मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड वन इज वनस्पती आणि फोर्थ इज प्राणी। 4 गटांमध्ये विभाजन केलं। तर ते करणारे शास्त्रज्ञ कोण, असा प्रश्न विचारलाय। शास्त्रज्ञ सांगायचे, पण आपल्याला हाही विचारू शकता की सजीवांचे कोणत्या 4 सृष्टीमध्ये विभाजन केलंय, तोही प्रश्न क्लिअर झाला पाहिजे। याचं उत्तर तर बघणार आहे आपण। मग उत्तर काय येतं आपलं? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी। म्हणजे हा जो काही प्रश्न दिलाय ना, या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न दडलेला आहे की सजीवांचे कोणत्या 4 सृष्टीमध्ये वर्णन केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी। आणि हे विभाजन कोणी केलंय, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोपलँड। कोणी केलंय? कोपलँड यांनी सजीवांचे 4 सृष्टी विभागामध्ये विभाजन केलंय। त्याच्यामधला पहिला मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि फोर्थ वन इज प्राणी। चलो नेक्स्ट, तिसरा प्रश्न आहे आपला, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत टिंबटिंब असते। म्हणजे किती पट असते? पटीने जास्त असते, पटीने कमी असते, की हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे असते? असे आपल्याला पर्याय दिले बघा। 1800 पटीने जास्त, 1800 पटीने कमी, हे शब्द महत्वाचे। यापैकी नाही की हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे असते। तर इथे पण योग्य पर्याय इलेक्ट्रॉन वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत। तर हे 3ही ऑप्शन येत नाही। म्हणजे काय? यापैकी नाही। पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे आपलं। नेक्स्ट, कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात? बघा, कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात? तांबे व कथिल, तांबे व जस्त, तांबे व निकेल, तांबे, निकेल व कथिल। तर आपला अचूक पर्याय क्रमांक आहे 1। हे कांस्य जे आहे ते तांबे व कथिल या संमिश्रापासून, म्हणजे या 2 धातूंच्या संमिश्रापासून बनवला जातो। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचा वेग सुमारे किती असतो? जे काही सूर्यापासून निघणारे सूर्यकिरण असतात, जो प्रकाश येतो असतो, तो प्रकाशाचा वेग किती आहे सुमारे? आपल्याला पर्याय दिले, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद, पर सेकंड सांगितलं, 5 लाख किलोमीटर प्रति सेकंद, पुन्हा 5 लाख किलोमीटर प्रति सेकंद, रिपीट झालेला ऑप्शन आहे 6 लाख प्रति किलोमीटर सेकंद। तर इथे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बाळांनो। म्हणजे एका सेकंदाला, सेकंद मिनिट नाही म्हणते, एका सेकंदाला प्रकाशाचा वेग किती आहे? सरासरी 3 लाख किलोमीटर इतका आहे। अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेला विचारला जातो की सूर्यापासून निघणारे जे काही सूर्यकिरण असतं, म्हणजे किंवा सूर्यप्रकाश असतो, जो सूर्यप्रकाश आहे ना, तो पृथ्वीवर येतो, बरोबर? तर तो पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा कालावधी किती? सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा कालावधी किती? तर त्याचं उत्तर 8 मिनिट
20 सेकंद, 20 सेकंद आपल्याला हे लक्षात ठेवायचे. 8 मिनिट 20 सेकंद सूर्यप्रकाश निघतोय सूर्यापासून, पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ 8 मिनिट 20 सेकंद. नोट डाऊन करून ठेवा, पाठ करून ठेवा. प्रश्न विचारला जातोय की प्रकाशाचा वेग प्रति सेकंद किती आहे, तर 3 लाख किलोमीटर आहे. पण तो जो काही सूर्यप्रकाश आहे तो पृथ्वीवर येण्यासाठी वेळ विचारलं तर 8 मिनिट 20 सेकंद कन्फर्म. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. वाढवण बंदर, तर भारत सरकारकडनं जे काही सागरमाला आहे वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मग इथे पण आपल्याला एका प्रश्नामध्ये दुसरे पण प्रश्नांची उत्तर प्रश्न मिळत आहे आणि उत्तर पण मिळत आहे. भारत सरकारच्या सागरमाला एक उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये वाढवण बंदरावर आहे ना मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. बरोबर, कोणतं पोर्ट बांधण्याची योजना आहे? मेगा पोर्ट. कोणत्या बंदरावर? वाढवण बंदरावर. कोणत्या उपक्रमांतर्गत? सागरमाला. म्हणजे सिक्वेन्स बघा, रिव्हर्स जाऊ शकतो. आणि मग तो वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सदरचं वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन दिले, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी. तर याचा अचूक पर्याय मुलांना पालघर. काय? पालघर. हा नव्याने निर्माण झालेला, पालघर हा काय नव्याने निर्माण झालेला 36वा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला. कितवा? 36वा. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे असं विचारलं तर आपण सांगतोय की 36. तर या 36 जिल्हा जो आहे तर 36वा पालघर आहे. मग या 36व्या पालघरची निर्मिती कधी झाली? तर त्याची निर्मिती म्हणा किंवा स्थापना म्हणा कोणाची? पालघरची. 1 ऑगस्ट 2014 पालघर राज्याची जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 ऑगस्ट 2014. कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन, कोणत्या? ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नव्याने 36वा 1 ऑगस्ट 2014 रोजी तयार झाला आपला पालघर जिल्हा. ओके. त्याच्यानंतर बघा आपल्याला रत्नागिरी जसं आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे, भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा, BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप खालीलपैकी काय? पूर्ण रूप म्हणजे हा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आपल्याला. BNS जो काही कायदा आहे त्याचं पूर्ण रूप काय? तर मराठीमध्ये त्याचं पूर्ण रूप आहे भारतीय न्याय संहिता. पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. मग आपल्याला अजून जे लक्षात ठेवायचं आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय? त्याचा पण आपल्याला जसं याचा फुल फॉर्म विचारलाय तर आपल्याला इथं फुल फॉर्म दिलेला आहे. मग आपण त्याचं संक्षिप्त रूप सांगायला पाहिजे. मग त्याचं संक्षिप्त रूप काय? BNSS. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचा संक्षिप्त रूप काय येतं? BNS. मग भारतीय नागरिक संहिताचं काय येतंय? भारतीय नागरिक संहिताचं पुन्हा काय येतंय? BNS. काय येतंय? BNS. पुन्हा भारतीय नागरिक संहिता आहे, नागरिक सुरक्षा संहिता आहे, पुन्हा BNSS. ओके. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला, EVM चा फुल फॉर्म काय आहे? EVM जे काही आपल्या निवडणुका होतात, वोटिंग मशीन असतं त्यालाच आपण म्हणतो EVM. EVM द्वारे आपले सगळे जे काही वोटिंग होत असतं त्याच्यामध्ये काउंटिंग करणं पण आपल्याला सोपं असतं. त्या EVM मशीन जे आहे ना त्या EVM चा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे आणि त्याचा अचूक पर्याय क्रमांक आहे 4. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इज कॉल्ड दॅट EVM. फुल फॉर्म काय EVM चा? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. नेक्स्ट आपला पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला? जे काही 120 क्रिकेटचे जे काही आपले झालेले होते वर्ल्ड कप 2024 मध्ये त्याच्यामध्ये सहभाग घेतलेल्या संघांची आकडा विचारला आपल्याला. 20, 16, 24 की 22. तर याचा अचूक पर्याय क्रमांक बाळांनो 20 लक्षात ठेवा. जेव्हा वर्ल्ड कप 2024 झाला होता T20चा त्याच्यामध्ये 20 संघांनी सहभाग नोंदवलेला होता किंवा घेतला होता. टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात.
बघा, उत्पादनाची जी काही साधनं आहे ती कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्याला माहिती आहे मिश्र अर्थव्यवस्था असते, समाजवादी अर्थव्यवस्था आहे की शासकीय आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग याच्यामध्ये प्रश्न असा आहे की अर्थव्यवस्थेत जी काही उत्पादनाची साधनं आहे ती उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजेच सरकारच्या मालकीची असतील. असं कोणतं आहे, तर मग त्याच्यामध्ये आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, समाजवादी. कोणती अर्थव्यवस्था? समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी, अणुऊर्जेवरच चालणारी पहिली अणुभट्टी. ओके, ऑप्शन दिले कामिनी, दामिनी, ध्रुव आणि अप्सरा. 4 भट्ट्यांची नावं दिलेली आपल्याला, कामिनी, दामिनी, ध्रुव, अप्सरा. पण आपल्याला विचारले पहिली अणुभट्टी आणि ती म्हणजे पर्याय क्रमांक 4. अप्सरा ही अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी आहे. कोणती? अप्सरा. बघा, अणुऊर्जा हे काय करतं, तर वीज निर्मिती, अणुऊर्जेद्वारे आपण वीज निर्मिती करत असतो. मग भारतामध्ये जेही काही वीज निर्मितीचे सोर्स आहे आपले, बरोबर, मग हा अणुऊर्जा आहे ना, हा अणुऊर्जा भारतातील वीज निर्मितीचा कितव्या क्रमांकाचा स्रोत आहे? कारण वीज निर्मिती कशापासून केली जाते आपल्याला माहिती, कोळसा किंवा जलविद्युत असेल, त्याच्यानंतर आपली सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, केली जाते ना. मग ही तसंच कितवा येतोय क्रमाने आकडा मी तुम्हाला सांगितला, पहिला कोळसा, दुसरा जलविद्युत, तिसरा सांगितला तुम्हाला सौर ऊर्जा, चौथा सांगितला पवन ऊर्जा, मग क्रमाने 5वा येतोय अणुऊर्जा. म्हणजे आपल्या भारतातील ऊर्जेचे स्त्रोत, क्रमाने सांगते मी, ऊर्जेचे स्त्रोत पहिल्या क्रमांकावर आहे कोळसा, दुसऱ्या क्रमांकावर आहे जलविद्युत, तिसऱ्या क्रमांकावर आहे सौर ऊर्जा, चौथ्या क्रमांकावर आहे सौर ऊर्जा झाल्यानंतर पवन ऊर्जा, आणि क्रमाने जो आपण प्रश्न अभ्यासतोय तो म्हणजे 5वा अणुऊर्जा. म्हणजेच अणुऊर्जा हा भारतातील ऊर्जेचा कितवा क्रमांक आहे? 5वा. अणुऊर्जा हा भारतातील विजेचा कितवा क्रमांक आहे? 5वा क्रमांक आहे. ओके, मुख्य स्रोत असल्यापैकी. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? छान प्रश्न विचारलेला आपल्याला. जी काही कर्णम मल्लेश्वरी आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खेळावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास असतो. हमखास येणारे प्रश्न आपण हमखास पाठ करायचे आणि आपले मार्क हमखास मिळवायचे. तीनही शब्द, हमखास प्रश्न, हमखास पाठांतर, हमखास गुण पण मिळणार आहे आपल्याला. ओके, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, भालाफेक की उंचवडी. तर कर्णम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. मग ऑप्शन दिलाय आपल्याला बघा, पहिला बॉक्सिंग. बॉक्सिंग साठी कोण विचारलं तर आपल्याला आठवायला पाहिजे, मेरी कोम जी आहे ती कोण आहे? बॉक्सिंग साठी आहे. किंवा मग बघा, तिनेही मेरी कोम जी आहे ना, मेरी कोम 5 वेळा चॅम्पियनशिप मिळवली. किती? 5 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेली. वेटलिफ्टिंग कर्णम मल्लेश्वरी सांगितलंय. त्याच्यानंतर आपल्याला आहे भालाफेक दिलाय 3ऱ्या नंबरला. तर त्याच्यामध्ये ना अन्नू राणी नावाची जी आहे ती पण भालाफेक मध्ये काय आहे? तर तरवेज आहे. ही ऑलिम्पिक 2024 मध्ये पण काय केलेला होता? सहभाग नोंदवलेला होता. पुढचा प्रश्न आहे आपला, 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? 1857 चं जे काही स्वातंत्र्य समर आहे हे पुस्तक कोणी लिहिलं? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, वी दा सावरकर. बघा, 1857 चे स्वातंत्र्य समर, छान पुस्तक. आणि ते पुस्तक पण कोणी लिहिलं हाही प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर आहे वी दा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलंय 1857 चे स्वातंत्र्य समर. मग ह्या वी दा सावरकर म्हणजेच कोण? विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांचं जन्म ठिकाण बगूर.
यांनी संघटनेची स्थापना केली 1900ला मित्रमेळा. या मित्रमेळाचीच पुढे चालून 1904ला काय झाली अभिनव भारत. अभिनव भारत लक्षात ठेवायचे ह नाव. त्याच्यानंतर बघा ऑप्शनला दिलंय लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य कुठे जन्माला आलं? मंडालेच्या तुरुंगात जन्माला आलं. असं का म्हटलंय तर हे गीता रहस्य त्यांनी मंडालेच्या तुरुंगात जेव्हा होते ना ते तेव्हा तिथे लिहिलेलं आहे म्हणून असं म्हटलंय की गीता रहस्याचा जन्म कुठे तर मंडालेच्या तुरुंगात. आता त्याच्यानंतर आपल्याला दिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बघा जेव्हा आपलं अखिल भारतीय मराठी पहिलं साहित्य संमेलन भरलं होतं त्या मराठी साहित्य संमेलनाचे हे काय अध्यक्ष आहे. अध्यक्ष. नेक्स्ट पुढचा प्रश्न लक्षात ठेवू. अजून याच्याविषयी राहिले सॉरी हा. लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते. ऑप्शन दिले पुस्तकाचे, आंब्याचे, वनस्पतीचे, किल्ल्याचे. हाही प्रश्न आहे ना मुलांनो 80 ते 90% रिपीट झालेला प्रश्न आहे. ह्या जिल्ह्याला नाही तर त्या जिल्ह्याला एकाच वर्षात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे ना रिपीट झालेला आहे. आणि महाबळेश्वर जवळचं कोणतं भिलार हे गाव आहे तर ते पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. काय आहे? पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. स्टारवर स्टार करून ठेवा या प्रश्नाला. झोपेत विचारलं ना हा प्रश्न आपल्याला तरी उत्तर सांगता आलं पाहिजे. बघा आपला पुढचा प्रश्न आहे ओके लोकशाहीचा गाभा म्हणजे. बघा आपल्या भारतामध्ये लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य लोकशाही पद्धती आपल्याकडे बरोबर. तर इथे प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागाचे धोरण, न्यायालयीन निर्णय हा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय आहे? इथे सत्तेचे विकेंद्रीकरण आहे. काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. ओके. बघा आज आपण मीरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई मध्ये आलेले काही प्रश्न होते ते पार्ट 1 मध्ये बघितले. याच्यातले जे उर्वरित आहे ते आपण ह्याच सिरीजच्या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.